पैसे खाली पडल्याचे सांगून दागिन्याची पिशवी पळविली. वडापाव पडला 5 लाखांत घटना सीसीटीव्ही मध्ये कैद. पुणे येथे दागिने सोडवून घेऊन घरी जात असताना वाटेत वडापाव खाण्याची इच्छा झाली. पत्नीला दुचाकीजवळ थांबवून ते वडापाव आणायला गेले. इकडे चोरट्यांनी तुझे पैसे खाली पडल्याचा बहाणा करून 5 लाख रुपयांचे दागिने असलेली दुचाकीवरील पिशवी चोरून नेली. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असल्याचे पुण्यातील हे व्हिडिओ व्हायरल होत आहे. याबाबत दशरथ धामणे वय 69, राहणार मांजरी यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना शेवाळवाडी येथील रोहित वडेवाले यांच्या दुकानासमोर दुपारी 3:15 वाजता घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांची पत्नी सेवानिवृत्त आहेत. त्यांनी उरुळी कांचन येथील स्टेट बँक ऑफ इंडिया येथे तारण म्हणून 4,95,500 रुपयांचे सोन्याचे दागिने ठेवले होते. गुरुवारी त्यांनी ते दागिने सोडवून आणले. दागिन्यांची पिशवी त्यांनी दुचाकीला लावली होती. वाटेत रोहित वडेवाले या दुकानासमोर त्यांनी गाडी उभी केली. पत्नीला तेथेच थांबायला सांगून ते वडापाव घेण्यासाठी दुकानात गेले. तेवढ्यात त्यांच्या पाळतीवर असलेल्या चोरट्यांपैकी एक जण मोटरसायकलवर आला. त्याने त्यांच्या पत्नीला पैसे खाली पडले असल्याचे सांगितले. ते पाहून त्यांची पत्नी पैसे घेण्यासाठी दुचाकीच्या मागच्या बाजूला वळल्या. इतक्यात संधी साधून दुसऱ्या चोरट्याने दुचाकीला लावलेली दागिन्यांची पिशवी लंपास केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस नाईक पांडुळे करीत आहेत.